रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज जो दिवस उजाडला तो मतदानाच्या नंतर मतमोजणीचा आणि साधारणपणे आता 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। रत्नागिरी शहरातल्या प्रत्येक 32 नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्या 2 तासामध्ये त्याचा निकाल येणार आहे। एकंदरीत रत्नागिरी शहराची परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं दोन्ही बाजूने प्रचाराची यंत्रणा राबवण्यात आली होती। त्यामध्ये काही ठिकाणी अपक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे तिथे काही ठिकाणी रंगत आली होती। पण एकंदरीतच काय तर साधारणपणे 2 तासामध्ये रत्नागिरी शहराचं सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। साधारणपणे 8-8.5 हजारचा प्रत्येकी राऊंड होणार आहे। 35,550 मतदान झालं आहे आणि साधारणपणे 8-8.5 हजार शेवटचा साधारणपणे 2829चा 5वा राऊंड। त्या 5व्या राऊंडनंतर संपूर्ण शहराचं चित्र स्पष्ट होणार आहे। नगराध्यक्षांच्या निवडणुकीचं मतमोजणी साधारणपणे प्रत्येक टेबलला त्यांच्या एक केंद्राप्रमाणे होणार आहे। 16 टेबलांची मांडणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक केंद्रामध्ये असलेलं प्रत्येक प्रभागातलं प्रत्येक केंद्र एक या ठिकाणी आणून त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। साधारणपणे पहिल्या 16 टेबलवरची मतमोजणी झाल्यानंतर नगराध्यक्षांचं साधारणपणे कोण कुठे आहे, कोण पुढे आहे, कोण मागे आहे हा साधारणपणे अंदाज येईल। पण नगरसेवकांचं मात्र मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल। प्रभाग क्रमांक 12मध्ये 3च केंद्र असल्याकारणाने तो निकाल लवकर येण्याची शक्यता आहे। एकंदरीतच काय आता उमेदवारांचं मतदान प्रक्रियेमध्ये मतमोजणी कक्षामध्ये येण्याचं सुरू झालेलं आहे। काही उमेदवार आलेले आहेत, काही त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि रत्नागिरी शहरामध्ये आता हळूहळू नगरपालिकेच्या परिसरामध्ये थोडेफार रत्नागिरीकर काही ना काही प्रमाणात तिथे जमायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच काय साधारणपणे 12 वाजेपर्यंत रत्नागिरी शहराचं चित्र स्पष्ट होईल। नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही युतीच्या शिल्पाताई सुर्वे आणि महाविकास आघाडीच्या शिवानी माने यांच्यातच होणार आहे। पण त्यामध्ये पुन्हा वहिदा बशीर मुर्तुजा यांनी घड्याळ निशाणीवरती नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवल्यामुळे नेमका त्याचा फायदा कोणाला होईल हे आता या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। एकंदरीतच काय प्रतीक्षा आहे ती आता निकालाची आणि प्रतीक्षा आहे ती 10 वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीची। टाइम डिले करता किशोर मुळसह प्रशांत पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।